नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. यामध्ये आता सावलीची पेटी आणि सावलीचे सगळे कपडे आणि सगळं सामान घेऊन सारंग आणि सावली त्यांच्या रूममध्ये येतात. तर आता सगळे सामान खाली ठेवताच सावली आता सारंगला धन्यवाद देते. त्याच वेळेस आता बबलू दरवाजाच्या आड बाजूला त्यांच्याकडे बघू लागतो आणि आता बबलू सारंगने सावलीला आणले हे बघून बबलू खुश झालेला असतो. पण पटकन आता सारंग इकडे तिकडे बघू लागतो. तर तेवढ्यात बबलू बाहेर निघून जातो आणि त्यानंतर आता सारंग देखील बाहेर निघून जाताच बबलू पुन्हा आता सावलीकडे येतो. तेव्हा बबलूला बघून सावली आता खुश झालेली असते आणि तेवढ्यात आता सावली समोर असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर येते आणि विठ्ठलाला हात जोडून आता नमस्कार करते आणि बबलू आता तिथून निघून जातो. इकडे आता अमृता ही सोहम सोबत बोलू लागते. अमृता म्हणते की आई, सावली सोबत ज्या वागल्या ना त्या अतिशय वाईट वागल्या आणि हे त्यांनी असं वागायला नको होतं. तेव्हा आता सोहम म्हणतो की आईला कोण सांगणार आणि आईबद्दल आता कोणी काहीच बोलू शकत नाही आणि कोणी काहीच करू शकत नाही. तेवढ्यातच बबलू आता नाचत नाचत तिथे येतो. तेव्हा सोहम म्हणतो की अरे बबलू, असं नाचायला काय झालं तुला? आणि आता सोहम म्हणतो की सांग ना रे बबलू, काय झालं? तेव्हा बबलू घडलेली सगळी हकीकत आता सोहमला सांगतो. सारंगने सावलीची पेटी आणि कपडे कशी उचलून आणली आणि सावलीला कसं बेडरूममध्ये आणलं याची सगळी हकीकत ऐकताच आता अमृता आणि सोहम देखील खुश झालेले असतात. आणि तेवढ्यात आता नील हा राज सोबत तिथे येतो. तेव्हा आता बबलू आणि सोहमला बघत दोघेही खुश होतात. नील म्हणतो की अरे सोहम, बबलू, कधी आले तुम्ही आणि कसा झाला प्रवास आणि कसं वाटलं गाव? तेवढ्यात बबलू म्हणतो की गाव? अरे गाव नाही, ते तर घरासारखं घर होतं. सोहम म्हणतो की सुरुवातीला आम्ही तिकडे गेलो ना, आमच्या मनात विचार येत होते तिकडे अरेंजमेंट कशी असेल, बाकीची व्यवस्था कशी असेल, पण अरेंजमेंट अगदी झक्कास होती असे आता सोहम बोलतो. बबलू म्हणतो की मला तर असं वाटत होतं अजून 4-5 दिवस राहावं दादा, पण काय करणार? सोहम म्हणतो की आणि सावलीच्या हातचं ते थालीपीठ आणि तो चहा. तर तेवढ्यात बबलू म्हणतो की बस बस, जास्त काही बोलू नको रे सोहम आणि जास्त काही सांगूही नकोस. आणि आता तेवढ्यात नील हा त्यांचे बोलणे ऐकत असतो. बबलू म्हणतो की सावली वहिनीला ना त्या गावात एक वेगळीच वट आहे आणि वेगळाच मान आहे. तेवढ्यात आता राज म्हणतो की त्या सावलीबद्दलचं बोलणं तुम्ही जरा बाजूलाच ठेवा, कारण वहिनीला ते आवडत नाही. आणि तेवढ्यात आता राज म्हणतो की निघा चला इथून. तेवढ्यात आता सोहम म्हणतो की चल बबलू, सटकण्याची वेळ आली आणि दोघेही आता घाबरत तिथून निघून जातात. नीलही निघून गेलेला असतो. तेव्हा आता अमृता राजकडे बघते आणि म्हणते की अहो, तुमचं सावलीबद्दल ना खूप वेगळं मत झालंय, सावली तशी नाहीच आहे. तेव्हा आता पुन्हा राज म्हणतो की एक शब्दही बोलू नकोस. इकडे आता सावली ही खाली तुळशी मातेसमोर येते आणि तुळशी मातेसमोर येताच आता सावलीला आपण ज्यावेळेस माहेरी गेलो होतो त्यावेळेस आपण तुळशी मातेला या घरातील माणसांची आणि या घराची जबाबदारी सोपवली होती आणि आपण तुळशी मातेला कसा दोरा बांधला होता हे सगळं आता सावलीला आठवतं. आणि पटकन आता बांधलेला तो दोरा सावली तिथे येऊन सोडते आणि तुळशी मातेला पुन्हा नमस्कार करते. त्यानंतर दोरा सोडता सावली म्हणते की तुळशीबाई, तू माझं म्हणणं ऐकलं आणि या घराचं रक्षण केलं त्याबद्दल आभार. आणि तुला माहिती आहे का तुळशी माते, सारंग सर मला इकडे घेऊन आली. सावली म्हणते की तुळशी माते, तुला माहिती आहे का सारंग सर माझ्या पाठीमागे उभे राहायला लागलेत आणि मला आता असं वाटतंय की या घरात बहुतेक माझं अस्तित्व आता तयार व्हायला लागलंय. तुझे खूप खूप आभार असे म्हणत पुन्हा आता सावली तुळशी मातेला हात जोडते. आणि तेवढ्यात पाठीमागून आता सरू आजी तिथे आलेली असते. तेव्हा सरू आजीला बघता सावलीला खूप आनंद होतो. सावली म्हणते की सरू आजी तुम्ही? तेव्हा आता पटकन सावली सरू आजीच्या पाया पडते. तेव्हा आता सरू आजी म्हणतात की सावली बाळा, तुला एक सांगू का, तू इथे नव्हतीस ना तर हे घर, हे किचन सगळं काही एकदम सुनं सुनं वाटत होतं. सावली म्हणते की सरू आजी आता मी आले, सगळं काही व्यवस्थित होईल आणि चला बरं आता आपण कामाला लागूयात असे म्हणत आता सरू आजीला घेऊन सावली तेथून निघून जाते. इकडे आता तिलोत्तमा तिच्या बेडरूममध्ये विचार करत बसलेली असते. तिलोत्तमाला आता ऐश्वर्याला आपण जे काही सांगितलं ते सगळं आठवतं. फोनवरती तिलोत्तमाने ऐश्वर्याला सांगितलेले असते की हे बघ, मला काही जरी झालं ना, ती पोरगी आता माझ्या घरात नकोय. तुला जरी तिच्या विरोधात एखादा पुरावा मिळाला नाही तरी तू आणू नकोस, पण त्या पोरीला इथे घरात
येऊ द्यायचं नाही, एवढं तू लक्षात ठेव, हे आता तिलोत्तमाला आठवतं. आणि पुन्हा आता सावली कशी आपल्या घरी आली आणि तिचे सामानाकडे बघताच आणि सावलीकडे बघताच, हे सामान इथेच राहणार आहे आणि ते माझ्या घरात येणार नाही, हे आपण कसं सगळ्यांना दरडावून सांगितलं, हे आता तिलोत्तमाला आठवत असतं. आणि तेवढ्यात पाठीमागून सारंग आता तिलोत्तमाकडे येतो आणि तेवढ्यात सारंग आता तिलोत्तमा शेजारी बसत म्हणतो की आई. तेव्हा आता तिलोत्तमाला रागच आलेला असतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की आई, मी सावलीचं सत्य घेऊन आलोय. ते ऐकताच आता तिलोत्तमा म्हणते की तू तिचं सत्य घेऊन आला आणि तरीसुद्धा तू तिला या घरात घेऊन आलास. सारंग म्हणतो की हो आई, कारण जर ते सत्य तुला समजलं असतं तर तू सुद्धा हेच केलं असतं. ते ऐकून आता तिलोत्तमा ही सारंगकडे बघू लागते. सारंग म्हणतो की आई, तुला सांगितल्यानंतर मी तिच्या घरी गेलो आणि मी इथून ठरवूनच गेलो होतो की प्रत्येक गोष्ट डोळे झाकून बघायची नाही तर डोळे उघडे ठेवून व्यवस्थित तिच्याकडे लक्ष द्यायचे आणि मी तेच करत गेलो. आणि घडलेली तिथे आता सगळी हकीकत आता सारंग हा तिलोत्तमाला सांगू लागतो. प्रेमाने सावलीने कसे थालीपीठ बनवले आणि त्यानंतर आता सावलीने प्रेमाने आपल्याला कसं सोवळं नेसवलं, आपल्याला थंडी वाजत असताना सावलीने आपल्या अंगावरती कशी कंबल टाकली, हे सगळं आता सारंग तिलोत्तमाला सांगतो. सारंग म्हणतो की हे बघ आई, त्या गावात मला असा कोणताच माणूस मिळाला नाही की जो सावलीबद्दल वाईट बोललेल म्हणून. आणि ते सगळेजण सावलीचं कौतुक करत नव्हते आणि माझंही कौतुक करत नव्हते. मला असं वाटलं असेल की सावलीच्या सत्यासाठी एक खोटं खोटं आपलं कौतुक करतात, पण त्यांनी तर आई तसं काहीच केलं नाही. हे सगळे आता सारंग तिलोत्तमाला सांगतो आणि तिलोत्तमा ते सगळं सारंगचं बोलणं ऐकत असते. आणि जेव्हा आपण चहाच्या टपरीवरती गेलो तेव्हा एका माणसाने आपल्याला तुम्हाला सावलीताईसारखी बायको मिळाली आणि त्याहूनही चांगलं सावलीताईला तुमच्यासारखा नवरा मिळाला असे म्हणत सावलीची कसे सगळीकडे गुणगान घेत होते, हे सगळं आता सारंग तिलोत्तमाला सांगतो. आणि त्यानंतर आता तो ज्या आमरचा बाप तिथे आला होता, सखदेवने त्याला रस्त्यात पकडलं, त्याची कॉलर पकडली आणि त्याला सत्य वधवायला बोलतं केलं. तेव्हा त्याने सांगितलं की सावली इतकी गुणी मुलगी आजपर्यंत मी कुठेही बघितली नाही, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आणि त्याचबरोबर आता बोरे वाटणारी आजी सारंगला म्हणते की सारे जावई बाप्पू, सावलीने लहानपणापासून खूप कष्ट केले, तिच्यासारखी मुलगी शोधूनही सापडणार नाही बाबा, तिला जीव लाव रे. प्रत्येक माणूस सावलीविषयी चांगलंच बोलत होता. हे सगळं आता सारंग तिलोत्तमाला सांगतो आणि म्हणतो की आई, म्हणूनच सावली ही खरंच खूप चांगली मुलगी आहे. आणि तेवढ्यात पाठीमागून आता चंद्रकांत तिथे येतो आणि सारंगचे ते बोलणे ऐकतो आणि चंद्रकांतला मोठा आनंद झालेला असतो. आणि सावलीने एका क्षणात गावाकडे जाऊन सारंगचे मत बदलवले, हे सत्य आता चंद्रकांतला समजलेलं असतं. सारंग म्हणतो की खरं सांगू का आई, आपल्याला जसं दाखवलं ना तेच आपण बघितलं, पण आपल्याला चांगुलपणा आणि चांगलेपणा कधीच दिसला नाही सावलीमध्ये आणि आपणही कधी तो बघण्याचा प्रयत्न केला नाही. चंद्रकांत आता कपाटाच्या आड बाजूला सारंगचे ते सगळे बोलणे ऐकत असतो. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आई, आपण सावलीला ओळखू शकलो नाही, हेच सत्य आहे. आणि असे म्हणत सारंग आता तिलोत्तमाच्या मांडीवरती डोके ठेवून झोपतो. तेव्हा आता तिलोत्तमा विचारात पडलेली असते आणि तेवढ्यात चंद्रकांत हा त्यांच्याकडे डोकावतो. तर तिलोत्तमा पाठीमागे चंद्रकांतला बघते. तेव्हा तिलोत्तमाला आठवते की चंद्रकांतने आपल्याला सांगितलं होतं की सारंग जरी त्यांच्याकडे गेले ना, सत्य हे खूपच नितळ आणि शुभ्र पाण्यासारखं आहे. तिथे जरी गेला तरी सावली ही शुद्ध आणि एकदम पवित्र नितळ पाण्यासारखी सुंदर आहे. हे आता चंद्रकांतने आपल्याला कसे सांगितले होते, हे आता तिलोत्तमाला आठवतं. चंद्रकांतने सांगितलेले असते की जेव्हा हे सत्य सारंगला कळेल तेव्हा नक्कीच सारंग त्या मुलीचा स्वीकार करेल. आता तिलोत्तमाने चंद्रकांतला सांगितलेलं असतं की तुम्ही आत्ताच काही तर्कवितर्क करू नका, योग्य वेळ आली ना की त्या सावलीचं सगळं पितळ आपोआप बाहेर पडेल. चंद्रकांतने सुद्धा सांगितलेलं असतं की हो, तीच योग्य वेळ येऊ दे आणि त्यावेळेस चांगुलपणा आणि सावलीचा खरेपणा नक्कीच तुझ्यासमोर येईल. इकडे आता जगन्नाथ हा हाताची पाठीमागे घडी घालून विचार करत असतो आणि भैरवीचे सगळे बोलणे आता जगन्नाथला आठवू लागते. भैरवीने आता भर
सप्ताहात आता म्हटलेले असते की बोल सारंगला मारण्याची सुपारी तुला कोणी दिली. तेव्हा त्या गुंडांनी आपल्याकडे कसे बोट दाखवले आणि यांनी मला सारंग सरांना मारायची सुपारी दिल्याचे कसे म्हटले हे आता जगन्नाथला आठवतं. आणि ते ऐकता सावलीच्या डोळ्यात कसं पाणी आलं आणि सावलीने आपल्याला सांगितले की सारंग सरांना मारण्याची सुपारी तुम्ही आता गुंडांना दिली. तुम्ही हे असं कसं करू शकता आणि आत्ता जा इथून चालते व्हा आणि पुन्हा आमच्या घराकडे वाकडी मान करून बघू नका. हे सावलीचे बोलणे देखील आता जगन्नाथला आठवतं. आणि त्यानंतर आता भैरवी आपल्या नाकावर टिचून आपल्या समोर येत कसं वाटलं जगन्नाथराव सरप्राईज असे बोलून कसे निघून गेली हे देखील आता जगन्नाथला आठवतं. आणि जगन्नाथच्या काळजाला आता ते सगळं बोलणं भैरवीचं लागलेलं असतं. आणि आता जगन्नाथला त्याचा खूप त्रास होत असतो आणि वारंवार भैरवीचे तेच बोलणे आता जगन्नाथला आठवत असते. आणि तेवढ्याच जगन्नाथची बायको तिथे येते आणि विचार करत असलेल्या जगन्नाथकडे बघत म्हणते की कशाला एवढा विचार करता. बस झाला आता झाला तेवढा विचार करून. आता एवढं विचार करून काही होणार आहे का आणि काही बदलणार आहे का. जगन्नाथ म्हणतो की माझी मुलगी माझ्यावर चिडली. सगळ्यांसमोर माझ्यावर नको ते आरोप झाले. जगन्नाथ म्हणतो की प्रत्येक वेळेस विचार करणारा हा जगन्नाथ यावेळी एवढा अविचारी कसा वागला असेल. आणि भैरवी तिथे असताना देखील मी तो विचार का केला नाही आणि एवढा अविचारी वागलोच कसा असा जगन्नाथ त्याच्या बायकोला सांगतो. सावली बरोबर सौभाग्यवतीने जसे तिच्या नवऱ्याच्या पाठीमागे उभी राहते तसे आता ती तिच्या नवऱ्याच्या पाठीमागे उभी राहिली आणि मला बरोबर बोलली हे आता जगन्नाथ त्याच्या बायकोला सांगतो. जगन्नाथ म्हणतो की या सगळ्याला कारणीभूत असेल ना तर ती भैरवी वजे आहे. पण मी तुला सांगतो त्या भैरवी वजेला ना याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार. एक तर तिकडे त्या तिलोत्तमाने माझी मुलगी माझ्याकडून हिसकावून घेतली. जगन्नाथ म्हणतो की आणि इकडे या भैरवी वजेने माझ्या मुलीला माझ्यापासून तोडलं. मी तुला सांगतो ना शरीरापासून जर आत्मा वेगळा होत असताना जेवढ्या वेदना होतात ना तशा वेदना मला होतात असे जगन्नाथ त्याच्या बायकोला सांगतो. आणि आता जगन्नाथ म्हणतो की सावली तुम्हाला बोलली मला त्याचं काहीच वाटत नाही. पण हे जग जरी इकडचं तिकडं झालं आणि इकडे सगळीकडे आग जरी पसरली ना तरी त्याचा तुझ्या संसाराला मी अजिबात चटका लागू देणार नाही. तू काही काळजीच करू नकोस. जीव तुटतच जगन्नाथ म्हणतो की हा सावली एका बापाचा शब्द आहे एवढं लक्षात घे. आणि जगन्नाथला आता त्याचा खूप त्रास होत असतो. तर जगन्नाथची बायको त्याच्या खांद्यावर हात ठेवत आता पुन्हा जगन्नाथला समजावू लागते. इकडे आता सारंग हा घाईघाईने आता पुन्हा त्याच्या कारकडे जाऊ लागतो. आणि घरातून बाहेर पडत असताना आता सारंगला एक फोन येतो आणि सारंग मोबाईल काढून बोलत जात असताना सारंगच्या खिशातील रुमाल खाली पडतो. आणि त्याच वेळेस आता खिडकीतून सावली ते बघते. तेव्हा ते बघून आता पटकन खिडकीतून सावली सारंगला आवाज देत म्हणते की सारंग सर. पण आता सारंग हा पायऱ्या उतरत फोनवर बोलत जाऊ लागतो. तर तेवढ्यात सावली ही पळतच खाली येते आणि पटकन आता तो रुमाल उचलून आता सावली ही सारंगच्या जवळ येते. तर तेवढ्यात पाठीमागून तिलोत्तमा आणि ऐश्वर्या सुद्धा बाहेर आलेल्या असतात आणि दोघीही आता सावलीकडे बघू लागतात. पटकन आता सावली सारंग समोर येत तो रुमाल आता सारंगला देते आणि सारंग तो रुमाल आपल्या हातात घेऊन फोनवर बोलत पुढे जातो. ते सगळं बघून आता ऐश्वर्या तिलोत्तमाला म्हणते की बघितलं का आई, ही मुलगी सारंगच्या जवळ जाण्याचा एक सुद्धा चान्स सोडत नाही आणि बघ सारंगला कसं तिच्या जाळ्यात ओढते. ऐश्वर्या म्हणते की आय एम सॉरी पण मॉम तुम्ही ना सारंगला त्या मुलीच्या घरी जाऊच द्यायला नको होतं. माझ्याकडून पण खूप चूक झाली. ऐश्वर्या म्हणते की मॉम आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं नाही तर सारंग या मुलीच्या प्रेमात कधी पडेल ना आपल्याला कळणार सुद्धा नाही. तेव्हा आता तिलोत्तमा ही ऐश्वर्याकडे बघते आणि इकडे आता सावली ही प्रेमाने सारंगकडे बघत असते. तर फोन बंद होता सारंग गाडीत बसू लागतो. पण तेवढ्याच सारंगचे लक्ष सावलीकडे जाते. पुन्हा आता सारंग पाठीमागे येतो आणि तो रुमाल आता सावली समोर धरत म्हणतो की थँक्यू. आणि सारंग आता प्रेमाने खुश होऊन सावलीकडे बघत हसतो आणि पुन्हा गाडीमध्ये जाऊन बसतो. आणि आता ती तिलोत्तमा सगळं बघते आणि तिलोत्तमाचा एकच जळफळाट झालेला असतो. सारंग आता कारमधून निघून जाता सावली ही पुन्हा आतमध्ये जाऊ लागते. तेवढ्यात आता सावली ही तिलोत्तमा शेजारून जात असताना तिलोत्तमा सावलीला थांबवते. तेवढ्यात आता सावली घाबरून आता पाठमोरी तिथेच थांबलेली असते. तिलोत्तमा म्हणते की तुला काम करायची खूप हौस आहे ना तर आता आपण तुला खूप काम देऊ आणि बघ आता मी तुला कसं काम देते ती.
तिलोत्तमा म्हणते की तुला ऐकू येतं ना मी तुला काय बोलते ती. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मॉम ती खूप स्मार्ट आहे, कामाच्या गोष्टी तिला बरोबर ऐकायला येतात. तिलोत्तमा म्हणते की सावली मी तुला काय सांगितलं होतं, माझ्या मुलाच्या आसपास सुद्धा तू फिरकायचं नाही, त्याच्यासोबत बोलायचं देखील नाही, बरोबर ना, हेच सांगितलं होतं ना मी. तिलोत्तमा म्हणते की बघितलं का माझ्या शब्दाला ना या पोरीकडे काही किंमतच नाही आणि ऐकलं का हिने माझं. तिलोत्तमा म्हणते की या घरात ना माझ्या शब्दाला किती किंमत आहे हिला माहितीच नाहीये अजून, पण आता माझ्या शब्दाला काय किंमत आहे ना आता कळेल, असे आता तिलोत्तमा सावलीला सांगते. तिलोत्तमा म्हणते की हिला हिच्या वागण्याची शिक्षा मिळायलाच हवी आणि ऐश्वर्या आता हिला तू हिच्या या अशा वागण्याची शिक्षा देच. आणि रागाने तिलोत्तमा सावलीकडे बघत तेथून निघून जाते. इकडे आता ऐश्वर्या सावलीला म्हणते की हॅलो, आता मॉमने काय सांगितलं कळलं ना तुला, आणि चल आतमध्ये, इडियट कुठली, असे म्हणत आता ऐश्वर्या आतमध्ये निघून जाते. इकडे आता ऐश्वर्याने सरू मावशीला बादलीत अर्धी बकेट पाणी आणि कपडा आणायचा सांगितलेला असतो. सरू मावशी आता पाण्याने भरलेली ती बादली आणि कपडा तिथे आणते आणि आता ऐश्वर्याला म्हणते की मॅडम तुम्ही मला ही बादली आणि हे कपडे का आणायचे सांगितले. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सरू मावशी आता ही बादली आणि हे फडके सुद्धा हिच्याजवळ द्यायची. ऐश्वर्या म्हणते की आता ही मुलगी तिच्या स्वतःच्या हाताने हे सगळं घर स्वच्छ करणार आहे. ते ऐकताच आता सरू मावशी ही तोंडाला हात लावते आणि म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही. सरू मावशी म्हणते की संपूर्ण घर हाताने स्वच्छ करायचं असं तुम्ही म्हणताय का. ऐश्वर्या म्हणते की बरोबर ऐकलंयस. तेव्हा आता सरू मावशी म्हणते की अहो सगळं घर ना स्वच्छ करायला कमीत कमी 10 माणसं लागतील, तरीसुद्धा ते सगळं स्वच्छ होणार नाहीये. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की ही सावली कशासाठी आहे, ही करेल ना 10 माणसाचं काम, ही एकटी करील, कारण तिला कामाची खूप हौस आहे, खूप काम करावं असं वाटतं ना तिला, आणि आता करू द्या तिला 10 माणसाचं काम आणि मला माहिती ती करील बरं का, असे आता ऐश्वर्या ही सरू मावशीला सांगते. आणि आता सरू मावशी तर अवाकच झालेली असते. सरू मावशी आता ऐश्वर्याकडे बघू लागते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सरू मावशी दे ना तिकडे ते फडके. सरू मावशीला आता ते फडके द्यावेसे वाटत नसते, तर पटकन ऐश्वर्या सरू मावशी करील त्या कपडा आपल्या हातात घेते आणि ते सावलीकडे देते. तेव्हा आता लगेचच ऐश्वर्या सावलीला म्हणते की हे बघ तुला तर स्वच्छता कशी असते हे शिकवण्याची गरज नाहीये. आता ऐश्वर्या सावलीला म्हणते की मला घराचा एक एक कोपरा एकदम क्लीन करून पाहिजे, कळलं का तुला. तेवढ्यात आता सावली ते बोलणे ऐकून आता मान हलवते आणि सावलीने आता ऐश्वर्याच्या बोलण्याला होकार दिलेला असतो आणि सावली आता ते सगळं घर स्वच्छ करायला तयार झालेली असते. ऐश्वर्या म्हणते कळले ना मी तुला काय सांगितलं ते व्यवस्थित. तेव्हा आता सावली म्हणते हो. तर आता ऐश्वर्या म्हणते की मग लाग कामाला. आणि आता पटकन ते ऐकून आता सावली ही तिचा साडीचा पदर कमरेला खोसते आणि हातात ती पाण्याची बादली घेऊन पटकन आता सावली ही सगळे घर स्वच्छ करण्यासाठी आता तयार झालेली असते. आणि ते बघून आता ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी आता ऐश्वर्या खुश होऊन गालातल्या गालात हसू लागते. तर सावली आता फरची पुसायला तिने सुरुवात केलेली असते. आणि आता ऐश्वर्या म्हणते की आता बघू ना 10 माणसाचं काम कशी एकटी करते ते, आणि कसं घर सगळं कसं स्वच्छ करते ते. तेव्हा आता प्रेमाने कामाची आवड असलेली सावली आता घरातील सगळी फरची क्लीन करण्यासाठी आता तयार होऊन कामाला देखील लागलेली असते. पण आता हे सगळं घर स्वच्छ करण्यासाठी सावली तयार झालेली असते खरी, तर आता सारंग सावलीला ते काम करू देणार का. आणि सावली ते करत असलेले बघून आता सारंग तिलोत्तमाला भयानक सत्य सांगून आता सारंग सावलीच्या मदतीला कसा धावून येतो आणि सावलीची प्रेमाने काळजी घेऊन आता सारंग हा कसा सावलीचा आपलासा होतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.